हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी साबुदाणा हा मी 5 तास भिजवून घेतलेला आहे. 3 उकडून घेतलेले बटाटे, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, 4 ते 5 हिरव्या मिरच्या ह्या मी छान बारीक करून घेतलेल्या आहे आणि चवीनुसार मीठ. आता आपण यामध्ये बटाटा घालून घेऊया. हा आपण हातानेच असं छान मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण साबुदाणा घालून घेणार आहोत. यालाही छान आपण मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट, मिरची, चवीनुसार मीठ. आता आपण हे छान हाताने मिक्स करून घेऊया. आपलं मिश्रण हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपण इकडं कढईमध्ये तेल तापून घेणार आहोत. इकडं तेल छान तापलं की आता आपण हे वडे बनवून घेणार आहोत. प्रथम मी हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि आता आपण याचे छान वडे बनवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्व वडे करून घेणार आहोत. तुम्ही देखील असे वडे नक्की करून बघा. अतिशय खुसखुशीत आणि खमंग असे वडे होतात. आपण हे सर्व वडे करून घेऊया. आपलं तोपर्यंत इकडे हे छान तेल तापलेलं आहे. आपले वडे हे छान बनून झालेले आहे. आता आपण हे एक एक करून तळून घेऊया. आता याला आपल्याला 1 मिनिट होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला हा पलटी करायचा आहे. वडा पलटायला घाई करायची नाही. एका बाजूने आपला वडा हा छान तळून झालेला आहे. आता आपण हा दुसऱ्या साईडने देखील अशाच पद्धतीने तळून घेऊया. आपले वडे हे छान फ्राय झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. मस्त कलर आलेला आहे. याचं तेल आपण हे निथळून घेणार आहोत, म्हणजे आपले वडे हे तेलकट होणार नाही. आता हे आपण काढून घेऊया. राहिलेले वडे देखील आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. हे दुसरे वडे देखील आपले हे छान तळून झालेले आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. फार तापलेल्या तेलामध्ये देखील आपल्याला हा वडा सोडायचा नाही, नाहीतर आपले हे वडे वरती जळून जातात आणि आतमध्ये तसे कच्चेच असतात. चला तर मैत्रिणींनो, तयार झाले आपले अतिशय खुसखुशीत खमंग असे साबुदाणा वडे. तुम्ही हे वडे दह्यासोबत खाऊ शकतात. माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.